नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध. समता, ज्ञान, मानवतेचा दीप पेटविला. समता, ज्ञान, मानवतेचा दीप पेटविला. अंधाऱ्या वाटांना उजेड तो देईला. अंधाऱ्या वाटांना उजेड तो दिला. आजही मार्गदर्शक त्यांचे हे विचार. आजही मार्गदर्शक त्यांचे हे विचार. बाबासाहेबांचे स्मरणच खरे आपले आधार. बाबासाहेबांचे स्मरणच खरे आपले आधार. समता, ज्ञान, मानवतेचा दीप पेटविला. अंधाऱ्या वाटांना उजेड तो दिला. आजही मार्गदर्शक त्यांचे हे विचार. बाबासाहेबांचे स्मरणच खरे आपले आधार. 6 डिसेंबर हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस. या दिवशी भारताचे महान विधिवेत्ते, तत्वज्ञ, मानवतावादी आणि लाखो बहुजनांच्या मुक्ती आंदोलनाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. प्रत्येक वर्षी हा दिवस देशभर महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. बाबासाहेबांच्या कार्याचा, विचारांचा आणि प्रेरणेचा पुनःस्मरण करण्याचा हा दिवस आहे. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष, ज्ञानार्जन आणि समाज उद्धाराची धग यांना वाहिलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर त्यांनी जगभरात लौकिक मिळवला. कोलंबिया विद्यापीठापासून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स पर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हे तर संपूर्ण समाजाला आत्मविश्वास देणारा होता. समाजातील विषमता, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे त्यांनी आयुष्यभर ध्येय मानलं. संविधान सभा अध्यक्षपदी नियुक्त झाल्यावर त्यांनी भारतीय जनतेला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित
संविधान दिले. प्रत्येक व्यक्तीला समान हक्क देणारे, न्याय्य समाज व्यवस्थेचे स्वप्न साकार करणारे हे त्यांचे क्रांतिकारी कार्य आजही मार्गदर्शक आहे. भारत मातेचा ज्ञानी पुत्र दिला समानतेचा मंत्र. भारत मातेचा ज्ञानी पुत्र दिला समानतेचा मंत्र. अधिकार, न्याय, स्वाभिमान दिली नवीन दिशा अन मंत्र. दिली नवीन दिशा अन मंत्र. संविधानाचा निर्माता, देशाचा महान शिल्पकार. संविधानाचा निर्माता, देशाचा महान शिल्पकार. त्यांच्या स्मृतीने सजतो आजचा महापरिनिर्वाण स्वर. त्यांच्या स्मृतीने सजतो आजचा महापरिनिर्वाण स्वर. भारत मातेचा ज्ञानी पुत्र दिला समानतेचा मंत्र. अधिकार, न्याय, स्वाभिमान दिली नवीन दिशा अन मंत्र. संविधानाचा निर्माता, देशाचा महान शिल्पकार. त्यांच्या स्मृतीने सजतो आजचा महापरिनिर्वाण स्वर. महापरिनिर्वाण दिन हा फक्त शोकाचा दिवस नसून त्यांच्या विचारांना पुन्हा अंगीकारण्याचा दिवस आहे. लाखो अनुयायी दरवर्षी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतात. विचारांच्या या यात्रेत गरीब, श्रीमंत, महिला, विद्यार्थी, विविध धर्मपंथातील लोक एकत्र येतात. यामुळे सामाजिक ऐक्य, बंधुता आणि परिवर्तनाची ज्योत अधिक प्रखर होते. आजच्या युगातही बाबासाहेबांचे विचार अत्यंत प्रासंगिक आहेत. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. विज्ञाननिष्ठ विचाराशिवाय समाज पुढे जाऊ शकत नाही. श्रमाला सन्मान मिळालाच पाहिजे हे त्यांनी शिकवले. डिजिटल युगातही त्यांचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्रिसूत्री मंत्र कालातीत आहे. माणसासाठी माणूस हाच धर्म महान. माणसासाठी माणूस हाच धर्म महान. बाबासाहेबांनी दिला समानतेचा दान. बाबासाहेबांनी दिला समानतेचा दान. त्यांच्या आदर्शांची होऊ दे पुन्हा नांदी. त्यांच्या आदर्शांची होऊ दे पुन्हा नांदी. महापरिनिर्वाण दिनी करू श्रद्धांजली पवित्र वांदी. महापरिनिर्वाण दिनी करू श्रद्धांजली पवित्र वांदी.
माणसासाठी माणूस हाच धर्म महान. बाबासाहेबांनी दिला समानतेचा दान. त्यांच्या आदर्शांची होऊ दे पुन्हा नांदी. महापरिनिर्वाण दिनी करू श्रद्धांजली पवित्र वांदी. महापरिनिर्वाण दिन आपल्याला सांगतो की बदल हीच प्रगतीची दिशा आहे. सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्क या त्यांच्या लढ्याला पुढे नेणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे. त्यांच्या विचारांवर चालणारे समाजच खऱ्या अर्थाने विकसित, सशक्त आणि समतामूलक बनतात. 6 डिसेंबर हा दिवस केवळ स्मृतीचा नाही, तर संकल्पाचा आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित भारत घडवण्याचा. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.